11th ॲडमिशन 2025-26चे अलॉटमेंट लागल्यानंतर आता कट ऑफ लिस्ट कशी चेक करायची, कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉट झालेले नाही आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजमध्ये तुम्ही फॉर्म फिलअप केला होता, म्हणजे जे कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं त्या कॉलेजचा तुमच्या कास्टमधून कट ऑफ किती लागलेला आहे हे तुम्ही आता चेक करू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला 11th ॲडमिशन 2025-26च्या साईटवर यावं लागेल। साईटवर आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये जी ब्ल्यू लाईन आहे यामध्ये तुम्हाला आपण यामधून अलॉटमेंट चेक केलेला आहे। संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे। जरी कोणी अलॉटमेंट चेक केलं नसेल तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। आता चेक करणार आपण कट ऑफ लिस्ट। तर बघू शकता कट ऑफ लिस्टचं एक ऑप्शन दिलेलं आहे जे म्हणजे या ब्ल्यू लाईनमध्ये। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कट ऑफ लिस्ट चेक करण्यासाठी अशा प्रकारे 3 ऑप्शन उपलब्ध होणार। यामधून तुम्हाला तुमचं रिजन सिलेक्ट करायचं आहे। रिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून तुमची डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे की तुमची डिस्ट्रिक्ट कोणते। फॉर एक्झाम्पल यामधून तुम्ही अशा प्रकारे बघू शकता, यामध्ये अमरावती, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर यामधून तुमचं डिव्हिजन कोणतं आहे ते एकदा चेक करा। जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यामधले जे अंदाज लावून तुम्ही तुमचं डिव्हिजन चूज करा। त्यानंतर जर तुम्हाला तुमचा जिल्हा दिसला, समजा फॉर एक्झाम्पल मी इथे जर अमरावती डिव्हिजन चूज केलं, त्यानंतर इथे जे डिस्ट्रिक्ट येत आहेत या डिस्ट्रिक्टमध्ये तुमची डिस्ट्रिक्ट आहे का एकदा चेक करा। नसेल तर तुम्ही जे तुमचं रिजन आहे हे तुम्ही चेंज करू शकता, कारण भरपूर विद्यार्थ्यांना रिजन माहीत नसते। त्यामुळे जर तुम्ही कन्फर्म असेल तर काहीच हरकत नाही आहे, तुम्ही रिजन टाका। यामधून जोही तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा चूज करा। फॉर एक्झाम्पल आम्ही अमरावती टाकतोय। त्यानंतर स्ट्रीम कोड टाकायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता। सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधले A to Z कॉलेज, म्हणजे यामध्ये संपूर्ण कॉलेज दिसेल तुम्हाला, आर्ट, कॉमर्स, सायन्स तिन्ही फील्डचे कॉलेज तुम्हाला दिसून पडेल। यामध्ये स्पेशली तुम्हाला सायन्स किंवा हे दिसणार नाही आहे, तर यामध्ये तुम्ही सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्ही इथून डाउनलोडसुद्धा करू शकता। फक्त एवढंच आहे की ही जी PDF आहे ही थोडी मोठी असेल तर डाउनलोड व्हायला तुम्हाला भरपूर वेळ लागू शकतो। तर तुम्हाला जर साईटवरच चेक करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा चेक करू शकता। जर कोणत्या विद्यार्थ्याला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता। अमरावती रिजनमध्ये डिस्ट्रिक्ट अमरावती या जिल्ह्याची PDF तुमच्यासमोर ओपन होणार, बाकी जिल्ह्याच्या PDF ओपन होणार नाही। त्यानुसार तुम्हाला स्पेशली त्या डिस्ट्रिक्टची PDF डाउनलोड करावी लागेल। त्यानंतर जर तुम्ही खाली आले तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर कॉलेज येणार। कॉलेज आल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर इथे स्ट्रीम येणार। अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। तर बघू शकता तुम्हाला एक कॉलेजमध्ये सगळं माहिती समजून सांगणार आहे। बघा इथे सायन्स आहे, कॉलेज ॲडेड आहे इंग्लिशमध्ये, हा कॉलेजचा कोड येतो। त्यानंतर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, जसे की यामध्ये संपूर्ण कास्ट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC, EWS जनरल। यामध्ये वुमन म्हणजे 30% वुमनच्या जागा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही कट ऑफ बघू शकता। त्यानंतर रिमेनिंग ज्या जागा आहे ते खालच्या साईडला या तुम्ही। प्युअर म्हणजे कास्टमधूनच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्यांच्यासाठी हा कट ऑफ आहे, म्हणजे हे मार्क्स आहे तुम्हाला जेही तुमच्या मार्कशीटवर मार्क्स दिलेले आहे हे मार्क्सनुसार तुम्हाला ॲडमिशन देण्यात आलेली आहे। तर तुम्ही अशा प्रकारे कट ऑफ चेक करू शकता। यामध्ये चेक करा की तुम्हाला जे कॉलेज तुम्ही टाकलेले आहे त्या कॉलेजला कट ऑफ किती आहे। कट ऑफ लिस्ट साईडवर उपलब्ध करून दिलेली आहे, तुम्ही डायरेक्टली PDF डाउनलोड करू शकता जर तुम्हाला साईडवर चेक करायचं नसेल तर, कारण की एका वेळेस फक्त 10 कॉलेज चेक करता येणार आणि सर्वात खाली तुम्हाला यावं लागेल आणि त्यानंतर इथून तुम्हाला नेक्स्ट करावं लागेल, म्हणजे तुम्हाला परत 10 कॉलेज येतील किंवा तुम्ही इथून सुद्धा कॉलेजची लेवल वाढवू शकता, म्हणजे एका टाईमला तुम्ही किती कॉलेज चेक करू शकता। जर PDF छोटी असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या जिल्ह्याची PDFच डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्ही शांततेने त्या PDFमध्ये सुद्धा चेक करू शकता। तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थी जे कॉलेज तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही चेक करा। कट ऑफ चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर दुसरे कॉलेज पाहिजे, जसे की एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज लागलेलं नाही आहे, म्हणजे एकही कॉलेज मिळालेलं नाही आहे, त्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल एखादं दुसरं कॉलेज टाकायचं आहे तर त्या कॉलेजचा कट ऑफ चेक करा आणि तुम्ही तुमची लिस्ट बनवून ठेवू शकता राऊंड 2 साठी। म्हणजे राऊंड 2 भरायचा आहे तुम्हाला तर तुम्ही राऊंड 2 साठी सुद्धा कट ऑफ लिस्ट चेक करा आणि त्यानुसार तुम्ही कॉलेज रेडी करून ठेवा जे तुम्हाला राऊंड 2 मध्ये टाकायचे आहे, कारण तुम्ही आता कट ऑफ चेक करणारच आहे ना। त्यानंतर तुम्हाला परत चेक करायची गरज नाही आहे की मग या कॉलेजचा कट ऑफ किती आहे आणि हे कॉलेज टाकू की नाही टाकू। तर तुम्ही आताच दोन्ही कामं करा,
जे कॉलेज पाहिजे आहे त्या कॉलेजचे कट ऑफ चेक करा, लिस्ट बनवून ठेवा आणि त्या प्रकारे राऊंड 2 मध्ये जेव्हा सुरू होईल आपण कॉलेजचे ऑप्शन टाकू तेव्हा तुम्ही त्या प्रकारे तुमचे कॉलेज टाकू शकता। अशा प्रकारे ही एक माहिती होती। यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। आणि जी आपण कट ऑफ लिस्ट चेक केलेली आहे यामध्ये तिन्ही फील्ड म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स तिन्ही फील्डचे कॉलेज असणार आहे। तुम्ही ज्या कॉलेजचा कट ऑफ चेक करणार त्यासमोर तुम्हाला स्ट्रीम चेक करावी लागेल कोणती आहे, नाहीतर तुम्ही कॉलेज चेक करणार, आर्टचा कट ऑफ बघणार आणि तुमची फील्ड असणार आहे सायन्स। त्यामुळे संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या चेक करा की जे कॉलेज तुम्ही चेक करणार त्या कॉलेजचा कट ऑफ चेक करताना तुम्ही सायन्स केलं असेल तर सायन्सचा चेक करा, आर्टचा चेक करा, कारण एक कॉलेज 3 वेळा दिसेल तुम्हाला आर्ट, कॉमर्स, सायन्समध्ये जर त्या कॉलेजला असेल तर। अशा प्रकारे तुम्ही चेक करा। कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, काही समजलं नाही तरी तुम्ही विचारू शकता। आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या ज्याही पुढील अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू आहे। तर जेही पुढील अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।